विद्यार्थी मित्रांनो, काल आपण विशेषणाचे साधित विशेषणापर्यंत आलोय. विशेषणामध्ये सगळ्यात पहिले आपण सिद्ध विशेषणाचे प्रकार पाहिले. त्यामध्ये आपण गुणवाचक विशेषण पाहिले. त्याच्यानंतर संख्या विशेषण आणि संख्या विशेषणाचे एकूण 5 उपप्रकार सुद्धा पाहिलेत. त्यामध्ये गणनावाचक एक होतं, नंबर 2 ला क्रमवाचक, नंबर 3 ला आवृत्तीवाचक, नंबर 4 ला त्यामध्ये पृथकवाचक, नंबर 5 ला त्याच्यामध्ये अनिश्चित संख्या विशेषण होते. तिसरा जो प्रकार होता म्हणजे गुणवाचक, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांक संख्या विशेषण आणि तिसरा होतं सार्वनामिक विशेषण. पुढे आपण साधित विशेषण देखील पाहिलेत. साधित विशेषण म्हणजे काय, तर इतर शब्दांच्या जातीपासून सुद्धा विशेषण तयार होऊ शकते का, तर हो. मग त्यामध्ये आपल्याला माहीत झालं की नामापासून सुद्धा विशेषण तयार होते, ते नामसाधित विशेषण. सर्वनामापासून जे विशेषण तयार झाले ते सर्वनाम साधित विशेषण. त्याच्यानंतर धातू, थोडक्यामध्ये क्रियापद, धातूपासून तयार झाले ते धातू साधित विशेषण आणि क्रियाविशेषण अव्ययापासून जे तयार झाले ते अव्यय साधित विशेषण. इथपर्यंत येऊन आपण काल थांबलो होतो. आज आपण पुढे निघतोय. बघा, आपल्या समोर सुद्धा एखादं उदाहरण असं पडलंय. पडकी भिंत आणि त्याने विचारलंय अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. मग नेमकी हे कोणत्या प्रकारात बसेल, मग त्याने तुम्हाला दिले. सगळ्यात पहिले अधिविशेषण, दुसरे दिले त्यांनी त्याच्यामध्ये गुणवाचक विशेषण, तिसरे दिले त्यांनी धातू साधित विशेषण आणि चौथे दिले त्यांनी विकारी विशेषण. बघा, आता एवढी नावं देऊन टाकली. मला माहिती आहे तुम्हाला पाहिल्याच ओळखलं असं, अरे पडणे क्रिया एक आलं सरांनी सांगितलं तर की अरे पडणे कृती असेल तर ते धातू झालं, मग धातू साधित विशेषण. पण एक लक्षात ठेवा, सर्वच्या सर्व पर्याय साधिताचे आहेत का? नाम साधित, सर्वनाम साधित, धातू साधित आणि त्याच्यानंतर शेवटचं अव्यय साधित असे नावं दिलेले नाहीत. मग यामध्ये कोण कोण होऊ शकते आपण पाहूया. याच्यात दिलं फक्त बघा, मराठीतले पर्याय द्यावे लागतील. फक्त ए व सी दुसरं, फक्त बी व सी तिसरं, फक्त सी आणि चौथं आहे वरील सर्व. सर्वच्या सर्व पर्याय होऊ शकतात का तेही आपण पाहूया. चला, हे नामाच्या आधी आले म्हणजे अधिविशेषण होऊ शकते का, तर हो, होऊ शकते. करेक्ट. पहिलं गुणविशेषणामध्ये बसेल का, बघा बरं, हे गुण दाखवते का संख्या दाखवते का सर्वनामाचं आहे, ते सर्वनाम पण नाही आहे, संख्या पण दिसत नाही, त्याच्यामध्ये गुणाची माहिती होते. आपण तर ती पडकी भिंत आहे त्याच्यावर बसू नको, पडशील मेल्या, त्या पक्क्या भिंतीवर बसणार. याचा अर्थ तुम्ही त्या भिंतीचा गुण सांगितला. धातू साधित आहे त्यात काही वादच नाही, कारण पडणे ही कृती आहेच, त्यालाच आपण पडकी केलंय. आणि विकारी आहे का, तर हो. बघा बरं, भिंत स्त्रीलिंगी म्हणून पडकी, इथं वाडा असता तर पडका, घर असतं तर पडके, याचा अर्थ हे सुद्धा होतंय. मग उत्तर काय जाते म्हणजे वरील सर्व. असंच आणखीन एक उदाहरण तुम्हाला दिलंय. वरचा मजला, विशेषणाचा प्रकार ओळखा. तुम्हाला पहिला दिला आम्ही अधिविशेषण, दुसरा दिला त्याच्यामध्ये संख्या विशेषण, तिसरा दिला त्याच्यामध्ये अव्यय साधित विशेषण आणि चौथा प्रकार दिला त्याच्यात आम्ही विकारी विशेषण. पाहूया आपण हे सगळेच्या सगळे पर्याय होत आहेत का. तर बघा, नामाच्या आधी आले म्हणजे हे अधिविशेषणाचं काम करतंय. हो. वरचा मजला, वरचा म्हटला तर क्रमाचा बोध झालाय. बघा, वरचा खालचा मजला म्हणजे हे क्रम कोणाकडे आले, संख्या विशेषणाकडे होते. वर हे क्रियाविशेषण अव्यय देखील आहे आणि त्याला प्रत्यय लागलेले आहे चा, म्हणजे वरचा अव्यय साधित विशेषण पण झाले.
परत ते विकारी आहे का बघा बरं. मजला पुल्लिंगी आहे म्हणून वरचा, वरचा मजला. माडी असतं तर वरची माडी असं झालं असतं. मग हे विकारी. याचा अर्थ याचं सुद्धा उत्तर काय झालं असतं, वरील सर्व, म्हणजे दिलेले सर्व पर्याय त्याला लागू पडतायत. प्रत्येक वेळेस काय असं घडणार नाही. कधी कधी इकडं अविकारी दिलं असतं तर कदाचित मग 3च पर्याय आले असते, ए बी सी. इथं जर विधी विशेषण असतं तर मग बी सी हे 2च पर्याय झाले असते. इथं गुणविशेषण दिलं असतं तर मग एकच पर्याय झाला असता, अव्ययसाधित विशेषण. या प्रकारे विशेषणाचे आपण 3 गोष्टी, विकारी अविकारी, आपण सुरुवातीला शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण काल सिद्ध आणि साधित हे सुद्धा घेतलेत प्रकार. आता पुढे पाहूया आपण.